जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज आहे माझ्या भावाच्या लग्नाचं चहा पाणी. तर आज आम्ही आलो आहे नालासोपारा. तर इथून ब्लॉगला सुरुवात होईल. मला पुढे कार्यक्रम कसे होतात ते दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. तर आता मी नालासोपाराला आलो तर भावाकडे. तर आता आम्ही जेवणार तिथे आणि मग नंतर 3 वाजता तिकडे जाणार साईनाथ नगरला विराटमध्ये. तिकडे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. तर आता मी जेवणाची तयारी करतो आहे. तुम्हाला ओळख करून देतो सर्वांची. आवडलं आहे गाव माझा. ह्याच्या लग्नाचं चहा पाणी आहे. ते आई आहे. आई तिकडे जेवण बनवलं. काय बनवलं जेवण? चिकन आहे. आणि बहीण आहे, बारकी बहीण. आणि अण्णा आहेत, त्यांचा मुलगा म्हणजे अण्णा. आणि काकांना अण्णा बोलतो. काका हे बाबा सुट्टे आहेत आणि अण्णा आणि अण्णा बोलतो. काकांना अण्णा बोलतो. तर आम्ही इथे जेवणार आणि मग इथून चहा पाणी घेणार. जेवणाची चहा चालू तयार चाललंय. भाऊ आता काकडे कांदा वगैरे कापतो इकडे. तवसा बोलतात ना? गावचा. नवरदेव आपली तयारी करत आहे जेवणाची. आज नवरदेव स्पेशल चिकन बनवलंय. कुठे केला व्हिडिओ? इकडे चिकन. ज्याची चहा पाणी आहे त्यालाच आम्ही चिकन बनवायला सांगितलं. स्पेशल ऑर्डर दिले. आम्ही किती हुशार आणि सगळं त्यालाच काम सांगतो. इकडे दाखवून काकडे गाव आहे. गाव काकडे पिकले. त्याला बोलतात तवसा. खरंच थोडे जुळून झाले. चिकन बघा मस्त दिसतं चिकन. हो हो. खाल्यानंतर सांगतो कसं झाले ते. कापली वाटतं. तर मी जेवायला बसतोय. वडे आहेत. वडे आणि चिकन. सुरुवात करा. या जेवायला. माझ्या जेवण तुम्हाला कांदा लिंबू तुला कांदा भावा. बाबा काय आहे? छोले आहे. मला पण त्याला पण वाटते. तुम्हाला बाबा चिकन देऊ का? बाबा तुम्हाला पाणी देऊ? ग्लास पण आणली होती प्लास्टिकची. इकडे बघ. असू दे, चांगलं वाटतं. दादा टिका लावून चांगलं वाटतं की नाही? आडवा लावला असं इथे लाव. इथे गबर आवाला नको. चांगलं वाटतं. काढू नकोस. अरे नको काढायला. आम्ही रेडी करत आहोत. आम्ही आता निघूच थोड्या. टिका मला भांडण चालू आहे. टिका चांगलं वाटतंय की नाही? गाडी आलाय. चांगलं वाटतंय ना? कमेंट चांगलं. नवरदेव राहिल्या बाजूला आणि करवलीचा फोटोशूट होत आहे. 2 माणसं आलेले आहेत. आता गाडी येते. गाडी आली की आम्ही गाडीमध्ये बसून जाऊ साईनाथ नगरला. गाडी अजून आली नाही.
आम्ही आलो इथे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, ते आलोच मला आता इथे दाखवतो चहा पाण्यासाठी. अरे बरं आहे ना एकदम. चहा पाण्याचा कार्यक्रम सुरुवात होतो. श्री वसंत जाणू धाडवे यांना आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. छगन बाळाजी पवार कृपया आपणही या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. मंडळी, या शुभकार्याची सुरुवात करत असताना सर्वप्रथम गजाननला वंदन करून आजच्या या शुभ कार्याची सुरुवात करत आहोत. प्रत्येक लग्न कार्याची सुरुवात ही खरं तर चहा पाणी म्हणजेच पसंतीचा कार्यक्रम ही या लग्न समारंभाची सर्वात पहिली पाहिली. आणि या शुभ कार्याप्रसंगी मुलगा आणि मुलीचं या ठिकाणी होणारं मनोमिलन, अर्थातच दोघांची एकमेकांसोबत होणारी पसंती, अर्थातच दोन कुटुंबांचं मनोमिलन, दोन गावांचं एकत्र येणं, त्यांची ओळख होणं, नवीन नातीपोती तयार होणं. आणि या शुभ कार्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित दाडवे परिवार, आप्तेष्ट, सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांचे मी पवार परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या शुभ कार्याची सुरुवात करतो. मी विनंती करेन की जी मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया आपण स्थानापन्न व्हायचंय, बसून घ्यायचंय. पुढील आपण कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सर्वांसाठी एक ओळख व्हावी म्हणून मी या ठिकाणी जयेश दाडवे यांना मी विनंती करेन की कृपया आपण आपली थोडक्यात या ठिकाणी माहिती द्यावी. मी जयेश वसंत दाडवे, माझं गाव मांजरोळी, अंगणवाडी, मांदिवली, मुस्त मांदिवली, तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी. सध्या राहतो मी नावासोबत विजयनगर. शिक्षण माझं M.Com झालं आहे सेटम कॉलेजमधून, बँकिंग अँड फायनान्स. मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेले आहे. तसंच मुलीला सुद्धा मी या ठिकाणी विनंती करेन की तिने सुद्धा तिची थोडक्यात एक ओळख आपल्या सगळ्यांना करून द्यावी. तसेच मुलाचे वडील वसंत दाडवे साहेब यांना मी सुद्धा विनंती करेन की आपण थोडक्यात एक छोटीशी आपण ओळख या ठिकाणी आपली करून द्यावी आपल्या कुटुंबाची.
मंडळी माझं नाव आहे वसंत जाधव मुक्काम मांजोली अंगणवाडी पोस्ट मांजोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी राहायला मी नाला होता. तसेच संदीप मधुकर पवार यांना सुद्धा मी विनंती करेन की कृपया आपणही आपली थोडक्यात या ठिकाणी ओळख करून द्यावी. तसेच आज आपण शुभकार्य आज या ठिकाणी आज करत आहोत तर हे सुद्धा म्हणजे कसं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज होणार आहे याबद्दल सुद्धा थोडक्यात एक माहिती दिली तर बरं होईल. माझं नाव संदीप मधुकर पवार, गाव आणि रहिवाडी उपप्रमाणला तालुका म्हसळा जिल्हा रायगड. विशेषतः हे दोघे सुद्धा एका शाळेत सुद्धा शिकले आणि एका कॉलेजमध्ये सुद्धा आहे. एका कॉलेजमध्ये दोघांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. पुढे जॉब ते त्याच्यामध्ये करत आहे. वडील जे आहेत ते सुद्धा पूर्वीपासून ते परिचय ते गिरगाव माणसाने गिरगावला जिल्ह्यात असायचं दुकानावरती गेलेलं असायचं परिचय पहिल्यापासून आहे आणि मी मुलाला सुद्धा ओळखतो त्यांच्या कुटुंबाचा ओळखतो. धन्यवाद. दोन्ही परिवाराची छानशी अशी ओळख आपल्या समोर झालेली आहे. कदाचित आपल्या मनात काही शंका कुशंका नसतीलच म्हणजे ओळखीबद्दल काही असल्यास आपण विचारू शकता. तर काही शंका नसतील तर आपण पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करू शकतो. चालेल. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी जयेश यांना मी विचारेन की आपल्याला मुलगी पसंत आहे का, म्हणजे मुलीबद्दल काही विचारणं किंवा काही बाकी आहे का? आवाज यायला पाहिजे. तसेच मुलीला सुद्धा मी या ठिकाणी विचारणा करतो की आपल्याला मुलगा पसंत आहे. शिक्षण द्यावं लागतं नंतर बोलायला लागतं. मंडळी प्रत्येक शुभकार्यामध्ये खरं तर त्या कार्यक्रमाची शोभा वाढते त्या ठिकाणी असणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींमुळे. आणि अशाच एका मंडळींपैकी या ठिकाणी उपस्थित सूर्यकांत साटम साहेब हे आपले या ठिकाणी विचार मांडणार आहेत. तरी आपण ते सर्वांनी एकदा मन लावून ऐकावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार मंडळी, तुमच्या माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या बाल मित्रांनो, मला वाटतं तसं आपल्या दोन तालुके आज आपले एकत्रित आहेत. कारण एक आहे म्हसळा तालुका आणि दुसरा आमचा दापोली तालुका आहे. आणि आमच्या जय म्हसळामध्ये आज आलेला आहे आणि आपण दापोली तालुक्यातल्या मांजोली गावाचे आपण चांगल्या पद्धतीने इथे स्वागत करत आहोत. त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आणि हा जो आपला कौटुंबिक पुढे परिवार एकत्र येणार आहे तर या कौटुंबिक परिवाराला कोणतंही तडजोड न लावता आपल्याला हा दोन तालुका आपल्याला चांगलं सगळेसोयीपणे ठेवायचं आहे. आणि ते ठेवण्याचं काम कोणाचं असेल तर फक्त आणि फक्त आता पुढे होणाऱ्या जे लग्न झाल्यानंतर होणाऱ्या जयेश आणि त्या समीक्षा काहीच्या आहेत. आज आम्ही इतकी सारी मंडळी वेळात वेळ काढून आपल्या या सुरुवातीच्याच कार्यक्रमाला चहाच्या पसंतीच्या कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. रविवार असतो तरी सुद्धा वेळ अगदी काळबादेवीपासून लोक पासून लोक इथे आलेले आहेत. हे कशासाठी तर आपलं पुढं भवितव्य चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे हा आमचा सर्वांचा दृष्टिकोन आहे. आणि हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे.
आणि पुढे ज्या काही घडामोडी होतील त्या आपण एकमेकाने समंजसपणाने घेतला पाहिजे, हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. त्याच पद्धतीने आज मी त्या ताईला, समीक्षा ताईला सांगेन, जयेश हा एक मुलगा आहे आणि त्याच्या आई वडील आहेत. त्या आई वडिलांची जशा आपल्या आई वडिलांची जशी सेवा करत होते त्याच पद्धतीने ते अस्तित्वात जीवाजीव असेपर्यंत त्यांचं आपल्याला सेवा करायची आहे. आम्हाला दुसरं काहीच नको, फक्त तुझ्याकडून आमचे मुलीप्रमाणे तू आमच्या घरामध्ये राहावं. जयेशला, तुझ्या परिवाराला सगळ्याला एकत्र पुढे तुम्ही जावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि अशाच पद्धतीने दुसरी गोष्ट म्हणजे 2 तालुक्यात आपले एकत्र आहेत. तुमच्या काही चालीरीती ज्या काही असते किंवा आपली आमच्या तालुक्यातल्या काही चालीरीती असतील देण्या घेण्यामध्ये त्या सुद्धा जर आपण सांगितलं तर बरं होईल. किंवा नंतर त्या 2 पवारांनी आणि मला वाटतं डाव्याने जरी नक्की केलं तरी चालेल, तर ते पण आपण प्रॉब्लेम जरा बरं होईल. काही चूक झाली असेल तर माफ करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत तो म्हणजे चहापाणी पसंती. तर चहापाणी देण्यासाठी मी या ठिकाणी समीक्षाला विनंती करेन की तिने जे शुभ असते या ठिकाणी कुमार जयेश यांना चहापाणी आणि गोडधोड द्यायचं आहे. काकाला चहा दिली काय ना.
दादाकडे सर्वांसाठी पवार कुटुंबियांनी एक छोटीशी अल्पोपहाराची या ठिकाणी व्यवस्था केली आहे. मी त्यांना विनंती करेन की कृपया आपण त्याचा वाटप चालू करावं. धन्यवाद. कशाला राहू दे. जागे घे या दोन घे अजून येते दाखव हा एक चहा पाण्याचा कार्यक्रम संपला आहे. सर्व माणसं आता निघाले. आम्ही पण इथून निघू आता. सर्वांची भेटाभेट होते तिकडे भेटतायत सर्व जाऊन. किती मागत असेल.
तुम्ही जा बरोबर आहे. आम्ही आता इकडून कसाला डायरेक्ट इकडून रिक्षा भेटते तर डायरेक्ट पकडून जाणार. फोटो काढायला एवढी गर्दी आहे, आमचे चान्सेस नाही फोटो काढायला. आता चालले फोटो काढायला. पुढे जा, फोटो काढायचा पुढे.
आता आम्ही निघणार आहोत तिकडे फोटो काढतायत फोटो काढायला. चहाचा कार्यक्रम झाला तर फोटो काढतायत पण आम्ही आता निघतोय लेट होईल आम्हाला गोरेगावला जायला. आता मी निघतो आम्ही ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ मला बघायला मिळतील. पुन्हा व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये घाव बसतो जिव्हारी कसली रीत ही सारी घाव बसतो जिव्हारी लग्न झाल्या